आजकाल विद्यार्थी पालकांचे कमी शिक्षक ऐकतात तेव्हा संस्कारासोबत दैनंदिन शिक्षणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे धडे दिल्यास रस्ते अपघातांमध्ये घट होईल, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले. 36व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेमध्ये ठाणे वापी येथील सुलोचना देवी शाळेत सिंघानिया शाळेतील सर्वाधिक 11,090 विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी द वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या विक्रमाचं प्रमाणपत्र वितरण सन्मान सोहळा सिंघानिया शाळेमध्ये पार पडला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील 70 विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी हेमांगिनी पाटील यांनी वाहतूक नियम शिकवण्यात शाळा आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. याप्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या श्रीमती काश्मीरासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा, रेमंडच्या CEO SL पोखरणा, सिंघानिया शाळेच्या प्राचार्य रेवती श्रीनिवासन इत्यादींसह शिक्षक वर्ग येथे उपस्थित होते. Please hold the India trophy forward with the principal ma'am. Nitin sir. Yeah, look here. Sir. Look here. Smile. Look here. One second. One more. Thank you. Thank you. I request Miss Kashmira Shah to fill. वो सर थोड़ा पीछे आके रहे. Come on, cheer up. 3 cheers too. Hip. Hip hip. Thank you. Thank you. सर्वांसमोर तुमच्या अगदी मनापासून आभार मानतो आणि मला हे बोलायचंच होतं आणि आज त्यासाठी तो मंच पण तयार झाला, त्यामुळे मी ते अगदी मनापासून तुमचे सर्वांसमोर मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच आज रोड सेफ्टी हा जो विषय आहे तो विषय पण खूप असा इमोशनल आणि आपल्या भावनांना हे देणारा विषय आहे. ज्याप्रमाणे तुम्ही ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गीत शिकवतात किंवा जे काही संस्कार घडवतात, ते जर संस्कार ह्या विद्यार्थ्यांना टीचर मार्फत रस्त्यावर वाहन कसे चालवायचे आणि कसं वाहन चालवताना काळजी घ्यायची हे जरी रोज त्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपल्या इथं होणारे जे अपघात आहे ते 100% कमी होतील. कारण विद्यार्थी असा आहे की तो केवळ आणि केवळ फक्त टीचरचा ऐकतो. आजकालचे विद्यार्थी घरी पॅरेंट्स सुद्धा ऐकत नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही रोड सेफ्टीचे कार्यक्रम घेतो तेव्हा विद्यार्थी हा जो घटक आहे, स्टुडंट आहे, ते सर्वात जास्त आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सुदैवाने नितीन डोसांनी आज हा जो कार्यक्रम घडवून आणला तो अतिशय चांगल्या पद्धतीने घडवून आणला. त्यामुळे इथे जेवढे टीचर्स आहेत त्यांना मी माझ्या विभागामार्फत कळकळीची विनंती करेन की जे काही मुलांना संस्कार घडवायचे आहे ते केवळ 5वी ते 10वी हा जो काही वयोगट आहे ह्या वयोगटामध्ये तुम्ही जेवढं त्यांच्या मनावर संस्कार घडवणार तेवढे रस्त्यावर चालवताना लोक काळजी घेतील. त्याचप्रमाणे हेच विद्यार्थी पुढे मोठे नागरिक पण होणार आहेत, आपल्या देशाचं भविष्य पण आहे. आणि आज घरामध्ये प्रत्येकाकडे व्हेकल आहे. आज तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील तर 6 व्हेकल तरी मिळतील घरामध्ये, किंवा कमीत कमी 4 व्हेकल तरी मिळतील. तर प्रत्येक जण व्हेकल बाहेर घेऊन येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चालताना जेवढ्या तत्परतेने आपण आपल्या घराची काळजी घेतो तेवढ्याच तत्परतेने जर रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर 100% जे काही अपघात आहेत ते कमी होताना मला दिसतील.